Hello students, welcome back. I am Professor Ukirde ma'am from Sapadgaon Junior College Sapadgaon. Today we are going to see 1.3 the call of the soil. Now look at the main title, the call of the soil, and the subtitle, the scent of rice, the first crop. It was April 2004. I stood in the middle of the lush green field of mook, green ground, and looked around me. It was just before sunrise, and the sky was turning a bright orange. The ground was damp, and the leaves were shining with dew. My bare feet were muddy as I walked around gingerly inspecting the plants. So, look at the scene on the farm. लेखक मुंबईमध्ये IBM कंपनीत IT फील्डमध्ये नोकरीला होता आणि नोकरी सोडून तो सेंद्रिय शेती करू लागलेला होता आणि त्याविषयीचे अनुभव या पाठामध्ये लेखकाने एक्सप्लेन केलेले आहेत. सो हिअर टाईम इज मेन्शन. इट वॉज एप्रिल 2004. एप्रिल महिना होता. अँड द रायटर स्टूड इन द मिडल ऑफ द लश ग्रीन. आणि लेखक पिकाच्या मध्यभागी उभा होता. पूर्ण जमिनीमध्ये त्याने मुगाचं पीक घेतलेलं होतं आणि लेखक पिकाची पाहणी करत होता. अँड लुक ॲट हिअर, इट वॉज जस्ट बिफोर सनराईज. आणि सकाळची वेळ होती, सूर्योदयापूर्वीची वेळ होती. दृश्य अतिशय सुंदर आहे. अँड द ग्राउंड वॉज डॅम्प. आणि जमीन ओलसर आहे. माय बेअर फीट. आणि लेखक अनवाणी पायाने पिकाची पाहणी करत आहे. सो हिअर इज वन वर्ड, जिंजरली मीन्स केअरफुली. अनवाणी पायाने पिकांची पाहणी करत असल्यामुळं तो अतिशय काळजीपूर्वक चालत आहे, कारण की जमीन ओलसर आहे आणि त्या ठिकाणी चिखल आहे. अराउंड मी विअर रोज ऑफ चिकू ट्रीज अँड बिलो अ डेन्स फॉलेज ऑफ मूग. ॲट दॅट पॉईंट आय कुड नॉट हॅव आस्क फॉर एनिथिंग मोर. The mook plants, not more than 2 feet tall, had green pods hanging out. The pods were not yet ripe, and there was a light fuzz growing on them. There was still some time before the harvest. I felt exhilarated. Now, here the writer expresses his feeling, his emotion. सभोवती रांगेने चिकूची झाडे होती आणि जमिनीमध्ये मुगाचं हिरवगार पीक आलेलं होतं. हे पाहून लेखक अतिशय आनंदी होता. हिअर इज वन सेंटेन्स, आय कुड नॉट हॅव आस्क फॉर एनिथिंग मोर. म्हणजे यापेक्षा मला आता काहीही नको होतं. या वाक्यावरून आपल्याला लक्षात येतं की लेखक अतिशय आनंदी होता. सो हिअर इज अ हाईट ऑफ मूग प्लांट. द मूग प्लांट्स नॉट मोअर दॅन 2 feet टॉल. या मुगाच्या पिकाची उंची 2 फुटापेक्षा जास्त नव्हती. हिअर इज वन वर्ड, पॉट्स. पॉट्स म्हणजे त्याला लहान लहान शेंगा लटकत होत्या. त्यावर फज म्हणजे लव उगवलेली होती, बारीक बारीक केस आलेले होते. आणि हे दृश्य पाहून लेखक आनंदी निश्चितच होता. कापणी करण्यापूर्वीची ही वेळ होती. अँड रायटर फेल्ट एक्सहिलॅरेटेड. एक्सहिलॅरेटेड मीन्स व्हेरी हॅपी, कारण की लेखकाने घेतलेले हे पहिले स्पीक होते आणि म्हणून लेखक अतिशय आनंदी होता. आय स्टूड वॉचिंग द सनराईज अबव द टावरिंग ट्रीज अक्रॉस द फेन्स अँड स्लोली मेड माय वे बॅक टू द हाऊस, अ व्हाईट स्ट्रक्चर इन द मिडल ऑफ दिस ग्रीनरी. आय कुड नॉट बिलीव्ह दॅट आय वॉज द ओनर ऑफ दिस लँड अँड दॅट आय वॉज लुकिंग ॲट माय फर्स्ट क्रॉप ॲज अ फार्मर. हे दृश्य पाहून लेखक निश्चितच आनंदी आहे. अँड नाव लुक ॲट हिअर, देर इज वन सेंटेन्स, अ व्हाईट स्ट्रक्चर इन द मिडल ऑफ दिस ग्रीनरी. आणि त्या जमिनीच्या मध्यभागी लेखकाचे घर होते आणि लेखकाला विश्वासच बसत नव्हता. आय वॉज दी ओनर ऑफ दिस लँड, म्हणजे मी या जमिनीचा मालक आहे आणि शेतामध्ये बांधलेले घर हे माझेच आहे. यावर लेखकाचा विश्वास बसत नव्हता. After I had paid the advance money for the land, I thought I would have some time to get familiar with farming. But Moru Dada, the broker who got us the land, had other ideas. He was keen that we plant moog at once. जमीन लेखकाने खरेदी केलेली होती आणि मोरूदादा त्या जमिनीचा मध्यस्थी होता. ही वॉज अ ब्रोकर. आणि लगेच मोरूदादाने त्याला सल्ला दिला लेखकाला की आता आपण मुगाचं पीक घेतलं पाहिजे. आय वॉज नॉट प्रिपेअर फॉर दिस, बट द रायटर वॉज नॉट प्रिपेअर फॉर दिस. परंतु लेखकाच्या मनाची तयारी नव्हती. आय वॉज स्टील रीडिंग बुक्स अँड ट्राईंग टू फिगर आउट व्हॉट वी कूड सो अँड हाऊ वूड शूड
गो अबाउट इट. लेखक आणखी अभ्यास करणार होता की कोणतं पीक घेतलं पाहिजे, जमीन कशी पाहिजे. मोरू दादा वॉज क्वाईट फर्म. ही सेड द सीझन वॉज राईट फॉर सोईंग मूग अँड द बेस्ट सीड्स वेअर अवेलेबल इन सुरत इन ॲडजसंट स्टेट ऑफ गुजरात. मोरू दादा मात्र आपल्या मतावर ठाम होता की मुगाचंच पीक घ्यायचं आहे आणि त्याने सल्ला पण दिलेला आहे लेखकाला. The best seeds were available in Surat in the adjacent state of Gujarat. Adjacent means neighbor. आणि गुजरात राज्यातलं सुरतमध्ये मुगाचं उत्तम बियाणं आपल्याला मिळतं मुगाच्या लागवडीसाठी. आणि असा सल्ला मोरूदादाने लेखकाला दिलेला आहे. आय मेड अ क्विक ट्रिप टू सुरत अँड बॉट अराउंड 10 kilograms ऑफ मूग. मोरूदादा रेंटेड हिज ट्रॅक्टर टू प्लाऊ द लँड अँड क्विकली प्लांटेड मूग ऑल ओव्हर द प्लेस. मोरूदादाने दिलेल्या सल्ल्यानुसार सुरतवरून त्याने 10 किलोग्रॅम्स मुगाचे बियाणे आणले आणि मोरूदादाचे ट्रॅक्टर घेऊन जमिनीत त्याने मुगाची पेरणी केली. A few days later, we were overjoyed to see tiny green leaves I had never seen moog growing before and was thrilled at the sight. मुगाची पेरणी केल्यानंतर काही दिवसानंतर लेखकाला आणि मोरूदादाला खूप आनंद झाला. लगेच त्या मुगाला कोंब यायला सुरुवात झालेली होती. ते कोंब वर आलेले होते. आय हॅड नेवर सीन मूग ग्रोईंग बिफोर. आणि लेखकाने या अगोदर मूग उगताना काही पाहिलेले नव्हते. इट वॉज द सेम थ्रिल आय हॅड फेल्ट ॲज अ यंग बॉय व्हेन आय सॉ द फर्स्ट ऑफ द हिबिकस आय हॅड प्लांटेड बूम ॲट द रेल्वे क्वार्टर्स इन विलेपार्ले इन मुंबई. आय वॉज ग्रेटफुल टू हॅव टेकन मोरूज ॲडव्हाइस. आणि लहानपणी मुंबईमध्ये असताना जास्वंदाचे त्यांनी रोप लावलेले होते. तो पाहून त्याला जसा आनंद झालेला आहे. मुंबईमध्ये कुठे? रेल्वे क्वार्टर्स इन विलेपार्ले. मुंबईमध्ये विलेपार्लेला तो होता रेल्वे क्वार्टर्समध्ये. तेव्हा हिबिकस म्हणजे जास्वंदाचे रोप पाहून त्याला ज्या पद्धतीने आनंद झालेला आहे ते हे मुगाचं कोंब पाहून आनंद झालेला आहे. आय वॉज ग्रेटफुल. आणि याबाबत तो मोरूदादाचे आभारच मानतो की त्यानेच मूग पेरण्याचा सल्ला दिलेला होता. द नेक्स्ट थिंग मोरूदादा वॉन्टेड टू डू वॉज स्प्रे सम पेस्टिसाइड ऑन द प्लांट. नाव लुक ॲट द अनदर ॲडवाईस गिव्हन बाय मोरूदादा. आणि यानंतर लेखकाला मोरूदादाने दुसरा सल्ला दिला की उगवलेल्या मुगाच्या पिकावर पेस्टिसाइड म्हणजे कीटकनाशके फवारल्याशिवाय काही चांगलं उत्पन्न मिळणार नाही. ही क्लेम दॅट इट वूड गिव्ह अ हायर एल्ड. दिस वॉज समथिंग वी डिड नॉट वॉन्ट टू डू. We were clear that we would not use any chemicals and tried to explain it to him. He reacted as if we had suggested harakiri. लेखक मात्र ठाम होता. आपण पेस्टिसाईड मुळीच फवारणार नाही. आणि ही गोष्ट मोरूदादाला पटण्यासारखी नव्हती. त्याला वाटलं इट इज अ टाईप ऑफ हाराकिरी. म्हणजे आता तू स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेणार आहे. तू स्वतःचं नुकसान करून घेणार आहे. कारण की लेखकाचा मुद्दा मोरूदादाला पटण्यासारखा नव्हता. इट टूक अ लॉट ऑफ कन्व्हिन्सिंग टू इन्श्युअर दॅट मोरूदादा अँड हिज फ्रेंड्स डिड नॉट यूज एनी केमिकल्स ऑन द फार्म. दे रिफ्यूज टू अंडरस्टँड हाऊ क्रॉप्स कुड ग्रो विदाऊट स्प्रे. आणि कीटकनाशकं हे शेतीसाठी घातक आहे हे समजून सांगणं मोरूदादा आणि त्याच्या मित्राला समजून सांगणं अतिशय अवघड गेलं. सो नाव लुक ॲट हिअर. The writer disagreed with Morudada because he did not believe that spraying pesticide would lead to a happier yield. The writer believed that the land was fertile and it was possible to grow crops without chemical. Contrary to what everyone told us, nature did her job. Very important sentence. Nature did her job and she needed no bribes to get the work done. Bribe म्हणजे आमिष किंवा लाच. आणि सर्व लोकांनी सांगूनसुद्धा निसर्गाने त्याचे काम व्यवस्थित केलेलं होतं. ब्राईब्स म्हणजे आमिष किंवा लाच. जमिनीसाठी जे कीटकनाशकं वापरतो तो एक प्रकारे जमिनीला ब्राईब देण्यासारखा आहे, लाच देण्यासारखा आहे. निसर्गाने आपले काम पार पाडले होते आणि काम करून घेण्यासाठी लाच देण्याची गरज नव्हती. नाव प्लीज अंडरस्टँड हिअर. द ऑथर गॉट अ गुड हार्वेस्ट in spite of using no chemical. This shows that it was possible to get a good harvest if we left it to nature and allowed things to grow naturally without any artificial inputs. There is no need to
use additional unnatural things like chemical, means bribe. Soon it was harvest time and we managed a respectable 300 kilograms and a full lot of move, and with it a lot of confidence. Now I was certain the land was fertile and that it was possible to grow crops without chemicals. It was a major moral booster. आणि यानंतर लेखक सांगतो की 300 किलोग्रॅम इतकं उत्पन्न मुगाचं झालं होतं. यावरून लेखाचं उत्पन्न तर चांगलं झालं, पण आत्मविश्वास त्याला मिळालेला होता. रासायनिक खताशिवाय, कीटकनाशकाशिवाय सेंद्रिय पद्धतीने शेती करून तुम्हाला उत्पन्न जास्त मिळतं, आणि यामुळे लेखकाचा विचार सकारात्मक झाला होता. सो रायटर बिकम पॉझिटिव्ह फॉर ऑर्गॅनिक फार्मिंग. थँक्यू.